आजचा जो तुम्ही व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग याच व्हिडिओमध्ये. तर आपण आपल्या न्यू प्रोजेक्टला सुरुवात करूया. चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. साऱ्यात मित्रांनो, आपल्या साऱ्यात अगोदर अलर्ट मोशन ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे. अलर्ट मोशन ॲप्लिकेशन ओपन केल्याच्या बाद आपल्या चॅनलचं नाव इथं दिसेल तुम्हाला, KS क्रिएशन. म्हणजे त्याला आपल्याला टॅप करायचं आहे. टॅप केल्याच्या बाद मी ऑलरेडी व्हिडिओ बनवून ठेवला आहे. तर तुम्हाला इथे व्हिडिओ बनवायचे, तुम्हाला स्टेप बाय स्टेप आपण फॉलो करा. त्याच्या बाद आपला व्हिडिओ तयार होऊन रेडी राहील. तर आपल्याला इथे IMG मध्ये जायचं आहे मित्रांनो. ती गेल्याच्या बाद आपल्याला इथं बॅकग्राऊंड पाठीमागं आपल्याला कोणता बी इथं फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्याच्या बाद आपलं ग्रुप 2 वर जायचं आहे. एडिट ग्रुपवर टॅप करून आपल्याला ग्रुप 1 कॉपी करायची आहे. कॉपी केल्याच्या बाद राऊंडेडवर टॅप करायचं आहे. आपल्याला तुम्हाला कोणता बी फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. म्हणजेच की हा सिलेक्ट केल्याच्या बाद आपल्याला इथं प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आहे. आपल्या इथं फोटो असा लागलेला राहील. बॅक यायचं आहे मित्रांनो. आपल्याला इथं काही आपली इमोजी व टेक्स्ट इथं ओपन करून घ्यायचं आहे. तर आपल्या दुसऱ्या फोटोला सुरुवात करूया. ग्रुप नंबर 2 वर जायचं आहे. त्याच्या बाद एडिट ग्रुपवर जायचं आहे. ग्रुप 1 वर टॅप करून राऊंडेड वर क्लिक करायचं आहे. आपला कोणता बी एखादा फोटो सिलेक्ट करून प्लस आयकॉनवर क्लिक करून फोटो इथं लागलेला राहील. तर आपली इमोजी आपली ओपन करून घ्यायचं आहे. राऊंड 2 वर क्लिक करून एडिट ग्रुपवर क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपवर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला इथं ग्रुप 1 कॉपीवर जायचं आहे. ग्रुप एडिटवर डबल टॅप करायचं आहे. राऊंडेडवर डबल टॅप करायचं आहे. तर आपल्याला एखादा फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. आपली काही इमोजी इथं राहील. इमोजी आपल्याला ओपन करायची आहे. ग्रुप 2 वर जाऊन एडिट ग्रुपवर क्लिक करायचं आहे. ग्रुप 1 कॉपी, एडिट ग्रुपवर राऊंडेड आणि कलर फिलवर टॅप करून आपल्याला इथं फोटो आपला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. मित्रांनो, आपल्याला इथं पुरा बॅकग्राऊंडवर आपला फोटो सिलेक्ट करायच्या बाद आपल्याला इथं पुरा बॅकग्राऊंडवर फोटो घ्यायचा आहे. तर आपला फोटो घेण्यासाठी मीडियाच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आपला फोटो इथं 3 डॉटवर क्लिक करून फुल कॉम्पोजिशनवर एरिया इथं क्लिक करायचं आहे. जिथला फोटो लागेल तिथलाच घ्यायचा आहे. त्याच्यावर डबल आपल्याला प्लस आयकॉनवर क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये जाऊन आपला तो फोटो सिलेक्ट करायचा आहे. तर आपल्याला
तीन डॉटवर क्लिक करून फुल कंपोनेशन एरियावर क्लिक करून आपला फोटो इथं 16.9 सेकंदाला ॲड करून घ्यायचा आहे. ॲड करून घेतल्याच्या बाद आपल्याला डबल प्लस आयकॉनवर क्लिक करून आपलं जो इथं दुसरा फोटो राहील तो दुसरा फोटो आपल्याला डबल इथं क्लिक करून घ्यायचा आहे. तीन डॉटवर क्लिक करून फुल कंपोनेशन एरियावर क्लिक करून आपल्याला पूर्ण फोटो इथं 19.12 सेकंडवर आपल्याला इथं ॲड करून घ्यायचा आहे. ॲड करून घेतल्याच्या बाद प्लस आयकॉनवर क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये जाऊन आपल्याला डबल इथं फोटो एक सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तीन डॉटवर क्लिक करून फुल कॉम्बिनेशन एरियावर क्लिक करायचं आहे. जिथलं लागेल तिथला घ्यायचं आहे, जास्त व्हिडिओ नाही घ्यायचा मित्रांनो. डबल आपलं बॅक यायचं आहे, शेक इफेक्टवर जायचं आहे. आपलं जे एक हे आपल्याला इफेक्ट दिसन VID इफेक्ट, त्याला आपल्याला इथून कॉपी करायचं आहे. कॉपी करायच्या बाद आपल्या डबल प्रोजेक्टवर जायचं आहे. जिथून आपला फुल फॉर्मवर जो व्हिडिओ स्टार्ट होईल तिथून आपल्याला त्याला VID इफेक्ट लावून द्यायचं आहे. जिथून आपलं व्हिडिओ फुल फॉर्ममध्ये स्टार्ट होईल तिथं कॉपी करत जायचं आहे. कॉपी करायचं आहे. त्याच्यात आपलं डबल शेक इफेक्टमध्ये जाऊन आपल्याला डबल इथे एक इफेक्ट दिसन, ते इफेक्टला आपल्याला कॉपी करायचं आहे. कॉपी इफेक्ट आपल्या प्रोजेक्टवर जायचं आहे आणि जिथून आपलं फुल फॉर्ममध्ये जे प्रोजेक्ट सुरू होईल त्याला हे पेस्ट करून द्यायचं आहे. सर्व याला पेस्ट करून झाला की आपल्याला तुमचं जे नाव राहील, तुमचं ज्या चॅनलचं नाव राहील, जे इथं पेस्ट करून द्यायचं आहे. माझ्या इथं इंस्टाग्राम KS क्रिएशन आहे, तर मी इथं टाकलेलं आहे. तर तुम्ही बी तुमच्या चॅनलचं जे नाव राहील जे टाका. आणि मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायचं विसरू नका. असे इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. असे नवीन व्हिडिओ आपण टाकणार आहोत, तर तुम्ही सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. तर चला मित्रांनो, भेटू आपण आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ इथं समाप्त झालेला आहे.